देशाच्या संसदीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची चर्चा सुरू झाली असून विरोधी पक्षांकडून त्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभाचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी गेल्या काही वर्षात संसदेचे कामकाज चालवले आहे. मात्र अलीकडील काही अधिवेशनांदरम्यान विरोधी पक्षांना बोलण्याची संधी कमी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ न देणे आणि सदस्यांचे निलंबन यांसारख्या निर्णयांवरही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की लोकसभा अध्यक्षांनी संसदेचे कामकाज पूर्णपणे निष्पक्षपणे चालवणे अपेक्षित असते. मात्र अलीकडील काळात घेतलेले काही निर्णय सरकारच्या बाजूने झुकलेले दिसतात, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अविश्वास ठराव आणण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने या आरोपांना फेटाळून लावत ओम बिर्ला यांनी संसदेचे कामकाज नियमांनुसार आणि संविधानिक चौकटीत राहूनच चालवले असल्याचे सांगितले आहे. सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की विरोधकांकडून केवळ राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला जात आहे. भारतीय संसदीय परंपरेनुसार लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सभागृहातील ठराविक संख्येने सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. त्यानंतर सभागृहात चर्चा होऊन मतदानाच्या प्रक्रियेद्वारे निर्णय घेतला जातो. दरम्यान या मुद्द्यावरून संसदेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी अधिवेशनात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।